श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवीर देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। अग्निष्टोम यज्ञामध्ये पशुचे हनन करावे असा शास्त्राने अपवाद सांगितला आहे आणि छांदोग्य उपनिषदाच्या 5व्या अध्यायातील दशम खंडांतर्गत तद्य इत्थम विदुः ये चेमेरण्ये श्रद्धा तप इत्युपासते या पहिल्या श्रुतीवर भाष्य करताना भगवान श्री शंकराचार्य म्हणतात, उध्वरेतस म्हणजे नैष्ठिक ब्रह्मचारी श्रद्धा व तप यांच्या ठिकाणी ब्रह्मभावना करून उपासना करणारे वानप्रस्थ व संन्यासी हे तिघेही अर्चिरादी मार्गाने ब्रह्मलोकात जाऊन क्रमाने मुक्त होतात. पण गृहस्थ, नैष्ठिक ब्रह्मचारी व वानप्रस्थ यांच्यापेक्षा नाना प्रकारचे कर्म करण्याचे अधिक कष्ट शोषित असले तरी ब्रह्मलोकात जात नाही. कारण अपूताही ते हिंसा नृतमाया ब्रह्मचर्यादीच बहु वशुद्धि कारणम परिहार्य तेषाम अतोपूताः अपूतत्वान्नोत्तरेण पथागमनम. हिंसा नृतमाया ब्रह्मचर्यादि परिहाराश्च शुद्धात्मनो हि तरे विरजसः तेषां युक्त उत्तरः पंथः. उपासना न करता आश्रम धर्म पाळणाऱ्या ग्रस्ताकडून हिंसा, खोटे बोलणे, कपट, ब्रह्मचर्यादीच्या अशुद्धीला कारण असणारे पुष्कळ दोष घडत असल्यामुळे ते अशुद्ध असतात. म्हणून अर्चिरादी उत्तर मार्गाने ते जाऊ शकत नाही. पण नैष्ठिक ब्रह्मचारी, वानप्रस्थ व संन्यासी यांच्याकडून असे दोष घडत नसल्यामुळे ते शुद्ध असतात. म्हणून ते उत्तर मार्गाने जातात. आचार्यांच्या वरील ब्रह्मसूत्रावरील भाष्याच्या व छांदोग्य उपनिषदातील भाष्याचा मिळून विचार केला असता आचार्याचा असा निर्णय दिसून येतो की पापकर्माने दुःख प्राप्त होत असून पुण्यकर्माने सुख प्राप्त होते. कोण्याही प्राण्याची हिंसा करू नये हा सामान्य नियम असून कामनापूर्ती करता हिंसा करावी हा विशेष नियम नाही. पशुहिंसा ही कामनापूर्ती करता कराव्या लागणाऱ्या यज्ञात सांगितले आहे. तसे पशुहिंसायुक्त यज्ञ करणे पापरूप नाही. म्हणजे त्याच्या योगाने नरक इत्यादी दुःख प्राप्त होत नाही. उलट कामना पूर्ण होऊन सुखच प्राप्त होते. सर्व सुख हे मोक्ष सुखापेक्षा अल्प व अल्पकाळ टिकणारे म्हणून दुःखरूपच असल्यामुळे केवळ स्वर्गप्राप्ती करून देणारे हिंसात्मक यज्ञ मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने पापरूपच ठरतात. श्री ज्ञानेश्वर माऊलींनीही मागील 9व्या अध्यायात स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य या ओळीने स्वर्गप्राप्तीच्या दृष्टीने पुण्यकारक म्हणून गणले गेलेले पशुहिंसात्मक यज्ञकर्म देखील मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने पापरूप म्हणून ठरवले आहे. पशुहिंसेपासून स्वर्गप्राप्ती करता शास्त्रातून अनेक अहिंसामय धर्म सांगितले असून तशा धर्माचरणाने स्वर्गप्राप्ती झाल्याची उदाहरणेही त्यात दिली आहेत. सर्व संत मंडळींनी स्वर्गप्राप्ती करता केल्या जाणाऱ्या हिंसात्मक यज्ञाची भगवत प्राप्तीच्या दृष्टीने व्यर्थ म्हणून निंदा केली आहे. येथेही माऊलींनी त्याच दृष्टीने हिंसात्मक यज्ञाची निंदा केलेली आहे. आणि आयुर्वेद ही आघवा याच मोहोरा पांडवा
जे जीवा कारणे करावा जीवघात. नाना रोगे आहाळली लोळती भूते देखिली, ते हिंसा निवारावया केली चिकित्सा पै. तव ते चिकित्से पहिले, एकाचे कंद खणविले, एका उपडविले समूळी सपत्री. एके आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली, एके गर्भिणी उकडविली पुटा माझी. अजात शत्रू तरुवरा, सर्वांगी देवविल्या शिरा. ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा, कोरडे केले आणि जंगमाही हात लावणी काढिले पित्त. मग राखिले क्षीणत आणिक जीव, अहो बसती धवळारे. मोडूनी केले देव्हारे, नागवूनी व्यवहारे गवादी घातली. मस्तक पांघुरविले, तव तळवटी उघडे पडले. घर मोडूनी केले मांडव पुढे, ना ना पांघुरणे. जाळूनी जैसे तापणे, का झाले अंग धुणे कुंजराचे. नातरी बैल विकुनी गोठा, पूस लावणी बांधीजे गाठा. या करणे की चेष्टा काही हंसो, एकी धर्माची या वाहणी. गाळू आदरिले पाणी, तव गाळीत या आहाळणी जीव मेले. एक न पचवी तिची कण, ये हिंसेचे भेण. तेथ कदर्थले प्राण, तेही हिंसा. एवं हिंसाची अहिंसा, कर्मकांडी हा ऐसा. सिद्धांत सुमनसा ओळखे तू. आणि अर्जुना, संपूर्ण आयुर्वेद तर एक जीव वाचवण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे सांगत असल्यामुळे अशा हिंसेचाच पुरस्कार करणार आहे. नाना प्रकारच्या रोगांनी पीडिलेले व दुःखांनी तळमळत असलेले जीव पाहून त्यांची ती पीडा नाहीशी करण्याकरता औषधोपचार केला जातो. पण औषधोपचार करण्यापूर्वी एखाद्या वनस्पतीचे कंद खणून आणविले जातात किंवा एखाद्या वनस्पती पानमुळासह उपटून आणली जाते. एखादी वनस्पती मधूनच मोडून आणविली जाते. कोण्या निर्जीव अशा वनस्पतीची सालच काढविली जाते. कित्येक फूल फळाला येत असलेल्या वनस्पती घेऊन ऊटपाकाच्या योगाने उकळून कळविल्या जातात. कोणालाही शत्रू न समजणाऱ्या झाडांच्या सर्व अंगावर त्यांचा रस काढण्याकरता घाव दिले जातात. याप्रमाणे अर्जुना, त्यांचे जीव घेऊन त्यांना रसरहित केले जाते. आणि एवढेच नाही तर सजीव प्राण्यासही हात लावून त्यांचे पित्त काढले जाते व इतर दुःखी जीवांचे रक्षण केले जाते. अहो, असे करणे म्हणजे नांदत असलेले मोठमोठे वाडे सोडून देवळे करण्याकरता सारखे किंवा लबाडीच्या व्यवहाराने लोकांना लुबाडून अन्नसत्र घालण्यासारखे होय. ढुंगणाचे सोडून मस्तकात गुंडाळले तर खालचे अंग उघडे पाडले. घर मोडून पुढे मांडव केला. घरातील वस्त्रे जाळून तापत बसवावे अथवा हत्तीचे अंग धुवावे किंवा बैल विकून गोठा बांधावा. राघोला सोडून देऊन त्यासाठी पिंजरा बांधावा. हे योग्य करणे म्हणावे की मरकट चेष्टा म्हणून हसावे. धर्ममार्गाप्रमाणे कोणी पाणी गाळून पिऊ पाहतात, पण त्या गाळण्याच्या त्रासाने जीव मरतात. कोणी हिंसा घडेल्या भीतीने अन्न शिजवित नाहीत, पण त्या योगाने प्राण व्याकुळ होतात. ती हिंसाच होय. हे निर्मळ अंतःकरण असलेल्या अर्जुना, याप्रमाणे सर्व कर्ममार्गामध्ये हिंसाच अहिंसा आहे असा सिद्धांत आहे असे जाण. पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव, तव स्फूर्ती बांधली हाव येमती. तरी कैसेनी यया ते गाळावे, म्हणून पडिले बोलावे. तेवीची तुवाही जाणावे ऐसा भावो. बहुत करुणी किरीटी, हाची विषयो ये गोष्टी. एरवी का आडवाकी धावी जाईल. आणि स्वमताची या निर्धारा, लागोनिया धनुर्धरा. प्राप्ता मतांतरा निर्वेच कीजे. ऐसी हे अवधारी, निरोपीती परी. आता ययावरी मुख्य जेगा, ते स्वमत बोली जेल. अहिंसे रूप की जेल. जिया उठली या अंतुल ज्ञान दिसे. परी ते अधिष्ठिलेनी अंगे, जाणी जे आचरतेनी बागे.
जैसी कसवटी सांगे वाणी याती, तैसे ज्ञाना मनाची भेटी, सरिसेची अहिंसेचे बिंब उठी, तेची ऐसे किरीटी परिसाता. प्रथम जेव्हा मी लक्षण सांगण्याकरता अहिंसेचे नाव घेतले, तेव्हा वरील मतातील अहिंसेचा विचार एकदम मनात आला आणि ती सदोष लक्षणे वगळून अहिंसेचे शुद्ध लक्षण कसे करता येईल म्हणून इतरांनी केलेली अहिंसेची लक्षणे सांगावी लागली व तुलाही ती समजावी असा त्या सांगण्याचा अभिप्राय होता. अर्जुना, अहिंसेविषयीची इतर मते सांगताना विशेषतः हाच उद्देश मनात होता, नाहीतर आडवाटेने जाण्याचे कारणच काय. आणि अर्जुना, आपलेच मत योग्य आहे असा निश्चय होण्याकरता त्याविषयी असलेली दुसरी मतेही सांगून त्यातील दोष दाखवावे लागतात. याप्रमाणे अशीच विषय निरूपण करण्याची पद्धती आहे, लक्षात ठेव. आता अहिंसेविषयी इतर मते सांगितल्यानंतर ज्यात स्पष्टपणे आत्मज्ञान दिसून येते असे जे मुख्य ते आमचे मत आहे. त्या मतानुसार अहिंसेचे स्वरूप प्रकट करणार आहे. पण ज्याप्रमाणे सोन्याचा कसोटी सांगते त्याप्रमाणे अहिंसा अंगी बांधली असता ती आचरणाच्या द्वारा जाणली जाते. त्याप्रमाणे ज्ञान व मन यांचा संबंध झाल्याबरोबर जे अहिंसेचे स्वरूप प्रकट होते ते अर्जुना असे असते. आता सांगतो ऐक. आत्मस्वरूपाचे ठिकाणी बुद्धी स्थिर करणे हा समाधी योग साधण्याकरता योग्याने जाती देश काल समया नवच्छिन्न सार्वभौम महाव्रतम. विवक्षित जातीची विवक्षित देशात विवक्षित काली विवक्षित प्रसंगी असा अहिंसेचा मर्यादित निर्बंध न वागविता कोण्याही जातीच्या प्राण्याची कोण्याही जागी कोण्याही काली कसाही प्रसंग आला तरी काया वाचा मनाने कोण्याही प्राण्याला दुःख देणार नाही असा निर्बंध वागवून अहिंसा महाव्रताने पालन करावे असे पातंजल योग सूत्रात सांगितले आहे. योगशास्त्राच्या मते जगत सत्य असल्यामुळे योग्यांना या अहिंसा महाव्रताचे अत्यंत दक्षतेने पालन करावे लागते. पण अद्वैत आत्मज्ञान व जगन्मिथ्यात्व ही दोन्ही ज्याच्या ठिकाणी दृढ झाली आहेत त्यांना आपल्याहून निराळा असा आपल्या विरोधी पदार्थच दिसत नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी कोणाला दुःख देण्याची वृत्तीच कधी उत्पन्न होत नाही. म्हणून त्यांना हे अहिंसात्मक महाव्रत सहज साधते. काही महात्म्यांविषयी त्यांनी लोकांना दंड केल्याच्या पुराणादिकातून ज्या कथा आढळून येतात त्यात त्यांच्या पापरूप प्रारब्धामुळे त्यांच्याकडून महात्म्यांच्या झालेल्या अवमानरूप भयंकर पापाचे फल त्या पुरुषांना मिळू नये म्हणून त्या पुरुषांच्या कल्याणाकरता आई बापाप्रमाणे कनवाळू होऊन व अल्पदंडाची योजना करून शेवटी त्यांना भगवत प्राप्तीचे सुख दिले आहे. ज्ञानी पुरुषाला दुःखच होत नाही व झाले तरी ते आपल्या प्रारब्ध कर्मा वाचून दुसऱ्या कोणालाही त्या दुःखाबद्दल जबाबदार धरीत नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी कोणाला दुःख देण्याची वृत्तीच उठत नाही. तरी तरंगून ओलांडितू लहरी पाये न फोडितू सांचलू न मोडितू पाणी याचा वेगे आणि लेसा दिठी घालून आमीचा जळी बकू जैसा पाऊल सुये का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार कुचुंबैल केसर या शंका तैसे परमाणुपा गुंतले जाणून जीव सानुले कारुण्या माझी पाऊले लपवणी चाले ते वाटे कृपेची करीतू ते दिशाची स्नेहा भरितू जीवा तळी अंतरी तू आपुला जीव तरंगाला ओलांडून न जाता व तो पायाने न फोडता आणि पाण्याचा साठा न हलू देता ज्याप्रमाणे बगळा आपल्या भक्ष्याकडे दृष्टी देऊन वेगाने पण हळू पाण्यावर पाय ठेवतो किंवा कमळावरील परागाचे कोमल तंतू चुरगळले जातील अशी शंका घेऊन ज्याप्रमाणे भ्रमर कमळावर अत्यंत कोमलपणाने पाय ठेवतो त्याप्रमाणे परमाणूत सूक्ष्म जीव भरले आहेत. म्हणून जे आपल्या चरणाला करुणेने आच्छादन
करून म्हणजे त्या सूक्ष्म जीवाला देखील यत्किंचित दुःख होऊ नये अशी अंतःकरणात दयावृत्ती बाळगून जमिनीवर पाय ठेवून चालतात. ते चालताना संपूर्ण चालण्याचा मार्ग कृपेचा करून टाकतात. संपूर्ण दिशा प्रेमाने भरून टाकतात आणि जीवातळी आपला जीव अंथरतात. म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणात दुसऱ्याच्या जीवाविषयी आपल्या जीवापेक्षाही अधिक कळवळा असतो. मनुष्याच्या अंतःकरणात काम, क्रोध इत्यादी विकार स्वभावतःच आहेत व त्याला धरूनच त्याच्या क्रिया होत असतात. त्याच्या प्रेममूलक क्रियेने दुसऱ्यांना सुख होते व दुःख देणाऱ्या द्वेषमूलक क्रियेने दुसऱ्यांना दुःख होते. प्राणी मात्रांविषयी त्यांच्या अंतःकरणात एक प्रेमवृत्तीच असते, म्हणून त्यांची कोणतीही क्रिया कोणत्याही जीवाला दुःखदायक होत नाही. ऐसिया जतन चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिमाणा पुरी जेना, पै मोहाचे सांगडे लासी पिले धरी तोडणे, तेथ दातांचे आगरडे लागती जैसे, का स्नेहाळू माये तान्हयाची वास पाहे, तिये दिठी आहे हळुवार जे, ना ना कमळदळे डोलवी जती ढाळ ढाळे, तो जेणे पाडे बुबुळे वारा घेपे, तैसेनी मार्दवे पायो भूमीवरी न्यसीत जाय, लागती तेथ होय जना सुख. अर्जुना, अशा प्रमाणे ज्याचे अत्यंत जपून चालणे असते ते त्याचे प्रेम अमर्याद असते म्हणून शब्दाने सांगता येत नाही. मांजरी प्रेमाने आपल्या पिल्लांना तोंडात धरते तेव्हा तिच्या दातांची टोके त्या पिल्लांना जशी लागतात, किंवा प्रेमळ आई आपल्या तानुल्याला जेव्हा दृष्टीने पाहते तेव्हा त्या दृष्टीत जे कोमल प्रेम असते, किंवा एक एक पाकळी अशा क्रमाक्रमाने कमळाच्या पाकळ्या हलवून वारा घेतला असता तो वारा बुबुळांना जितका कोमल व सुखकर वाटतो, तितक्याच कोमल अंतःकरणाने तो जमिनीवर पाय ठेवीत असतो. म्हणून ते पाय जेथे पडतात तेथील जीवांना सुखच होत असते. लागती तेथ होय जीवा सुख, जात्यंतर परिणाम प्रकृत्या पुरात. योगसूत्र कैवल्यपाद. तपश्चर्याधिकांनी दुसऱ्या जातीच्या प्रकृतीचा पुरवठा झाल्यामुळे ह्याच जन्मात शरीराची पूर्व प्रकृती दुसऱ्या जातीच्या प्रकृतीत परिणाम पावते, म्हणजे शरीराचे धर्म बदलून जातात असे योगसूत्र आहे. अज्ञानी पुरुषाला माझा देह जड आहे या दृढ विपरीत समजुतीमुळे त्याचा देह जड व भारी झाला असून त्या देहाखाली सापडलेल्या जीवाला दुःख होते. पण ज्ञानानंतर देहादी पदार्थ वस्तुता नाहीत, भासमात्र आहेत. या खऱ्या यथार्थ समजुतीमुळे व जीवाविषयी असलेल्या अत्यंत कळवळा इत्यादी सात्विक वृत्तीमुळे ज्ञानाच्या पूर्वजड अशा देहाचा जात्यंतर परिणाम होतो. म्हणजे त्याच्या देहाची जड तम प्रकृती नाहीशी होऊन तिच्या जागी अत्यंत हलकी व सुकुमार अशा सात्विक प्रकृतीचा पुरवठा होतो. म्हणून त्याच्या पायादी अवयवांखाली सापडलेल्या जीवांना दुःख न होता अत्यंत सुख वाटते. ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पांडुसूता, देखे तरी मागवता हळूची निघे, म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल, रचलेपणा पडेल झोती हन. या काकुळती वाहणी घे मागवती, कोणेही व्यक्ती न वचेवरी, जीवाचे निनावे तृणातेही नोलांडवे, मग न लेखिता जावे हे के गोठी, मुंगिये मेरूला नोलांडवे, मशका सिंधून तरवे, तैसा भेटलिया न करवे अतिक्रमू. ऐसी जयाची चाली कृपा फुली फळा आली, देखसी जी आली दया वाचे. अशा रीतीने हलक्या पायाने चालत असताना अर्जुना, कृमी कीटक दृष्टीस पडले तर तो तितक्याच हळुवारपणाने परत फिरतो. तो म्हणतो, धडपड करीत पाय टाकल्यास त्या आवाजाने माझ्या प्रभूची सुखनिद्रा मोडेल व असलेल्या शरीर स्थितीला कदाचित धक्का लागेल. अशा कोमल वृत्तीनेच पुढे न जाता तो मागे परततो.
आणखी कोण्याही प्राण्यावर पाय पडू देत नाही. सर्वत्र जीव भरला आहे. या ज्ञानामुळे त्याच्याने गवताला देखील ओलांडून जावत नाही. मग प्राणी दृष्टीस पडला असता त्याला तुच्छ समजून त्याच्याकडे न पाहता जाण्याची गोष्ट दूरच राहिली. मुंगीला मेरू पर्वत ओलांडून जाववत नाही किंवा चिलटाला समुद्र तरून जाववत नाही, त्याप्रमाणे भेटलेल्या प्राण्याला अनादराने उल्लंघन करून त्याला जाववत नाही. चालण्यात ज्याची कृपा याप्रमाणे फुलून फळाला आली आणि वाणीचे ठिकाणी मूर्तिमंत दया जिवंत आहे असे पाहशील. स्वये श्वसनेची ते सुकुमार, मुखमोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. तव बोलणेची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. बोलता अधिकूही निघे, तरी कोण्हाही वर्मी न लगे, आणि कोण्हासी न रिगे शंका मनी. मांडिली गोठी हन मोडेल, वासी पैल कोणी उडेल, ऐकोनीची ओवांडील कोणी जरी, तरी दुवाळी कोणा न व्हावी, भवई कवणाची नुचलावी, ऐसा भावो जीवी म्हणोनी उगा. प्रार्थीला विपाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिसतया होये माय बापू. का नाद ब्रह्मची मुसे आले, की गंगापय असळले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. तैसे साच आणि मवाळ, मीतले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याचे श्वासोश्वास देखील अत्यंत सुकुमार असतात व मुख केवळ प्रेमाचे माहेर असते. त्याचे दात म्हणजे जणू गोडीला आलेले अंकुर होत. प्रथम हृदयात प्रेमाचा पाझर फुटूनच मग त्याच्या मुखातून अक्षरे निघत असतात. अगोदर त्याला कृपा उत्पन्न होऊन मागाहून शब्द निघतात. तो सदा मौन धरूनच असतो, कारण तो विचार करतो की आपण बोलावे तर आपलं बोलणं कोणाला खुपेल काय. बोलता बोलता एखादा शब्द अधिक निघाला तर तो कोणाच्या वर्मी तर लागणार नाही व कोणाच्या मनात शंका तर येणार नाही. आपल्या बोलण्याने कोणाच्या प्रतिपादनाचे कदाचित खंडन होऊन ते भिवून जातील, किंवा कोणी आवेशाने निघून जातील, किंवा कोणी ऐकून ते तुच्छ लेखतील. असे कोणाला कष्ट होऊ नये व कोणाची भुवई उचलली जाऊ नये असा भाव त्याच्या मनात असतो, म्हणून तो उगा राहतो. मग कदाचित कोणी त्याचे बोलणे त्याने बोलावे म्हणून प्रार्थना केलीच आणि तो प्रेमाने बोलू लागला असता चित्त देऊन ऐकणाऱ्याला प्रत्यक्ष माझे मायबाप माझ्या हिताचा उपदेश करीत आहेत असे वाटते. किंवा नाद ब्रह्मच मुखरूपी मुशीत आले, किंवा गंगेचे पाणी अंगावर उसळून आले, किंवा पतिव्रतेला वार्धक्य यावे, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे शब्द यथार्थ म्हणजे हितकर आणि कोमल, मोजके आणि रसाळ, जणू काय अमृताचे कल्लोळच असे वाटतात. नाद ब्रह्मची मुसे आले. पदस्थ ध्यानाने बाह्याकाश चिदाकाश करून कोटी अजपाजपाने त्या आकाशात शिवाच्या तांडवाचा किंवा गोपाळ कृष्णाच्या वेणूचा जो नाद उठून सर्व नादमय होऊन जाते, तो नाद म्हणजे उघड ब्रह्मदर्शनच असल्यामुळे त्याला नाद ब्रह्म म्हटले जाते. यालाच अनाहत नादही म्हणतात. हा नाद ईश्वरानुग्रह रूप असल्यामुळे अवीट व अत्यंत सुखकारक असतो. या नादापासूनच वेदाची उत्पत्ती आहे असे भागवतात म्हटले आहे. येथे श्री माऊलींनी असे सुचवले आहे की नाद ब्रह्म जसे ब्रह्माची अभिव्यक्ती करणारे असते, तसेच ज्ञानाचे शब्द ऐकणाऱ्याला ते ब्रह्मप्रकाशक व आनंददायक होतात. गंगापय असळले. या गंगाजळाच्या उपमेने असे सूचित केले की गंगाजळ जसे थंड व पवित्र असल्यामुळे ते पापताप नाहीसे करणारे असते, तसेच ज्ञानाचे शब्द ऐकणाऱ्याचे पापताप नाहीसे करणारे असतात. पतिव्रते आले वार्धक्य जैसे. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री लोकांच्या आदरास पात्र झालेली असते,
व तिला वार्धक्य आले असता ती परमादरास पात्र होते, त्याप्रमाणे ज्ञानाचे शब्दही ऐकणाऱ्याला अत्यंत आदरणीय वाटतात. विरोधवाद बळू, प्राणी ताप ढाळू, उपहासू छळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासी अवगुणू जया वाचा, आणि तयाची परिकिरीटी थाऊ जयाची दिठी, सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया, काजे भूती वस्तू आहे तिये रूपो शके विपाये, म्हणोनी वासन पाहे बहुत करुणी, ऐसाही कोणे एके वेळे भीतरले कुपेचे निबळे, उघडोनिया डोळे दिठी घाली, तरी चंद्रबिंबोनी धारा, निघता नवती गोचरा, परी एक सरे चकोरा निघती दोंदे, तैसे प्राणियासी होय, जरी तो काही वास पाहे, तया अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे, किंबहुना ऐशी दिठी जयाची भूतासी, करही देखसी तैसे चिते. कारण त्याच्या वाणीतून निघालेल्या शब्दात विरोध करणे, वाद उत्पन्न करणे, बळ दाखविणे, प्राण्यांना दुःख देण्याची प्रवृत्ती, उपहास, छळ, वर्मी लागणे, हट्ट, आवेश, कपट, आशा, शंका, फसविणे हे दुर्गुण कधीच नसतात. आणि त्याचप्रमाणे अर्जुना, भ्रुकुटी मोकळ्या सोडल्यामुळे ज्याची दृष्टी बाहेर न निघता जेथल्या तिथे स्थिर झाली आहे, असे वाटते की भूतमात्रात आत्मवस्तू भरली असल्यामुळे बाहेर दृष्टी टाकली असता ती कदाचित त्यांना बोचेल, म्हणून तो बहुत करून बाहेर दृष्टी करीत नाही. असे असूनही एखादे वेळी अंतःकरणात असलेल्या कृपेमुळे तो डोळे उघडून व बाहेर दृष्टी करून पाहू लागला, तर ज्याप्रमाणे चंद्रबिंबापासून अमृताच्या धारा निघाल्या असता त्या लोकांच्या दृष्टीच पडत नाहीत, पण चकोर पक्षाची मात्र पोटे भरून ती एकसारखी पुष्ट होत राहतात, त्याप्रमाणे प्राण्यांना सुख प्राप्त होते. जर एखाद्या वस्तूकडे त्याने दृष्टी टाकली तर त्याच्या दृष्टीतील प्रेम कुर्मीही करू जाणत नाही. फार काय सांगावे, सर्व प्राणी मात्रांकडे ज्याची अशी प्रेमदृष्टी असते, तसेच त्याचे हातही तुला दिसून येतील. तरी होऊन या कृतार्थ, राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे जयाचे हात निर्व्यापार. अक्षमे आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले, मुकेनी घेतले मौन जैसे, तयापरी काही जया करा करणे नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती. ज्याप्रमाणे कृतार्थ झाल्यामुळे सिद्धांना मनोरथ उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे ज्याचे हात व्यापारच करीत नाहीत, ज्याप्रमाणे कर्म करण्यास मुळे असमर्थ आहे आणि संन्यास घेतला किंवा अग्नीत काष्टेच नाहीत, आणि विजला किंवा आधीच मुका आणि वर त्याने मौन घेतली, त्याप्रमाणे ज्या हाताकडून काहीच व्यापार होत नाहीत, म्हणून ते जे अकर्ते होऊन बसले आहेत. आत्माकार अवस्था व वित्थान अवस्था अशा ज्ञानाच्या दोन अवस्था आहेत. सर्वत्र घनदाट एक अस्फुट अद्वैत सच्चिदानंद परब्रह्म वस्तूच भरली आहे. असा अनुभव आलेल्या ज्ञानाच्या ठिकाणी जेव्हा त्याची वृत्ती आत्माकार राहते, तेव्हा एका परब्रह्म वस्तू वाचून दुसऱ्या कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाची जाणीवच पुरत नसल्यामुळे त्याला देहाचे अवयव, त्यांची कर्मे व कर्तृत्व यांच्या अस्तित्वाचे आपणहून कधी ज्ञानच होत नाही. व तो आत्माकार अवस्थेत आपल्या आत्मस्वरूपाप्रमाणेच केवळ निर्व्यापार असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.